नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026 चा निकाल तिथं जाहीर झालेला आहे आणि या निकालानंतर निश्चितच ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा निघालेली आहे त्यांच्या मनात एकच प्रश्न येत असेल की उत्तर लिखाण मला करायचं आहे, कसं करू, काय करू, कुठून सुरुवात करू, हे प्रश्न तुमच्या मनात तिथं असतीलच आणि त्याच्यामधलाच हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. याच्या आधी देखील नंबर ऑफ व्हिडिओज उत्तर लिखाणासंदर्भात मी बनवलेले आहे. ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून आधीचे व्हिडिओ बघू शकता. आता या व्हिडिओमध्ये नेमकं आपण बघणार काय, तर आपण बघणार आहे की तुम्ही उत्तर लिखाण करायसाठी जी सर्वात इम्पॉर्टंट स्किल तुमच्याकडे असली पाहिजे ती म्हणजे थॉट प्रोसेस की वैचारिक क्षमता कशी विकसित करावी, त्या संदर्भातच आज मी इथे तुम्हाला महत्वपूर्ण एक ट्रिक सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की जी तुम्हाला दररोज आता काय करायचं आहे, अंमलात आणायचं आहे, म्हणजे इम्प्लिमेंट करायची आहे, की जेणेकरून तुमचा ऑक्टोबर महिन्यातला पेपर असू द्या किंवा ज्या विद्यार्थ्यांनी 27 मध्ये टार्गेट करत असेल, 28 मध्ये टार्गेट करत असेल, त्यांना देखील हे थॉट प्रोसेस म्हणजे वैचारिक क्षमता वाढवण्याची जी ट्रिक आहे ही तुम्हाला आतापासून इम्प्लिमेंट करायची आहे, की जेणेकरून तुम्ही योग्य प्रकारे जी प्रश्नाची डिमांड आहे त्याला समजून तुम्ही योग्य उत्तर लिहू शकले पाहिजे. तर हीच गोष्ट आज मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सर्वप्रथम थॉट प्रोसेस डेव्हलपमेंटवर डायरेक्टली जम्प करण्याच्या आधी मी काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. बघा, जास्त करून विद्यार्थी चुकी काय करतात की सर उत्तर लिखाण करायची मला काही गरज नाही, मी कॉलेजमध्ये असताना किंवा 11वी 12वीत असताना मी चांगले उत्तर लिहायचो, माझा इंग्रजीमध्ये माझा मराठीमध्ये चांगला हात बसलेला आहे, म्हणून मी फक्त आता वाचन करतो आणि वाचन करून मी पेपरला जातो आणि सरळ मी परीक्षा पासून पोस्ट घेऊन येतो. असं कधीही होत नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जे उत्तर तुमच्या 11वी 12वीत म्हणू द्या किंवा 10वी मध्ये म्हणू द्या किंवा ग्रॅज्युएशन मध्ये जे उत्तर लिहिले आहेत ते उत्तर आणि इथे लिहायचे तुम्हाला असलेले उत्तर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण इथे आपल्याला जे उत्तर लिहायचे असतात त्यांच्यामध्ये शब्दांची मर्यादा असते. काय असते विद्यार्थी मित्रांनो? शब्दांची मर्यादा असते, ज्याला आपण वर्ड लिमिट म्हणतो. आता वर्ड लिमिट किती असते, तर जनरली तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न असतो की ज्याचं उत्तर तुम्हाला 150 शब्दात लिहिणं अपेक्षित असतं. दुसरा प्रश्न असतो ज्याचं उत्तर तुम्हाला 250 शब्दात लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजे कितीही मोठा टॉपिक येऊ द्या, कितीही मोठा प्रश्न येऊ द्या, पण जर तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की त्याचं उत्तर 150 शब्दात लिहा किंवा 250 शब्दात लिहा, याचा अर्थ तुम्हाला तेवढ्या शब्दांच्या मर्यादेतच त्याचं उत्तर लिहिणं बंधनकारक असतं. जर तुम्ही त्या शब्दांची मर्यादा ओलांडली तर तुम्हाला निगेटिव्ह मार्क देखील उत्तर लिखाणात मिळू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं आहे तर आम्ही याला म्हणतो आर्ट ऑफ आन्सर रायटिंग डेव्हलप करणं. म्हणजे एवढ्या कमी शब्दात जर तुम्हाला मोठ्यातलं मोठं उत्तर लिहायचं असेल तर तुमच्याकडे कला असावी लागते आणि ती कला तुम्हाला विकसित करावी लागते. म्हणून तुम्हाला आन्सर रायटिंग शिवाय दुसरा पर्याय नाही. जास्त करून विद्यार्थी असा विचार करतात, सर पूर्व झाली, मुख्य देखील मी अशीच काढून टाकेल. असं होणार नाही, कारण मुख्यचा सिलेबस वास्ट आहे. मुख्यमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करणं आवश्यक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आन्सर रायटिंग केली नसेल, ऍटलीस्ट त्यांनी तरी आतापासून डेली आन्सर रायटिंग करावी. किमान दिवसाला एक तरी प्रश्न लिहावा, की जेणेकरून तुम्हाला काय अप्रोच आहे, कशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे हे देखील तिथे कळून येईल. आता बघा, जास्त करून विद्यार्थी जे नवीन म्हणजे पहिल्यांदा ट्राय करतात ते काय चुकी करतात, ते दुसरा कोणताही विचार करत नाही आणि सरळ मागच्या वर्षीचे पेपर घेतात आणि उत्तर लिखाणाला सुरुवात करतात. ही फार चुकीची पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला बेसिकली उत्तर लिखाण करण्याच्या आधी उत्तर लिखाणाच्या बेसिक गोष्टी काय आहेत, म्हणजे उत्तराचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, उत्तराच्या स्ट्रक्चरमध्ये कोणते कोणते पार्ट्स असले पाहिजे, मग त्याच्याही आधी तुमची वैचारिक क्षमता कशी वाढली पाहिजे, या विषयावर तुम्हाला पहिले वर्कआउट करणं आवश्यक आहे आणि मग तुम्ही उत्तर लिखाणाकडे इथं वळू शकता. म्हणजे काय, तर सुरुवात कुठून करावी? सुरुवात करावी थिंकिंग पासनं, ज्याला आपण म्हणतो थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट. आता ही थिंकिंग करायसाठी तुमच्याकडे काय पाहिजे, तर तुमच्याकडे बेसिक लेवलचं नॉलेज पाहिजे, जे ऑलरेडी तुम्ही पूर्व परीक्षेत अभ्यास केलेला आहे आणि तुमची पूर्व परीक्षा निघाली आहे किंवा नाही जरी निघाली असेल तरी तुमच्याकडे बेसिक नॉलेज आहे, ज्याच्या आधारावर तुम्ही विचार करू शकता. आणि एकदा थिंकिंग झाली तर थिंकिंग नंतर दुसरा जो टप्पा असतो उत्तर लिखाणाचा, तो म्हणजे की स्ट्रक्चर काय, स्ट्रक्चर उत्तर लिखाणाचं कसं केलं पाहिजे. आता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्ट्रक्चर मध्ये काय येतं, 3 पार्ट येतात. एक IBC आपण फॉर्म्युला म्हणतो. IBC म्हणजे काय? I स्टँड्स फॉर इंट्रोडक्शन, परिचय लिहायचा आहे. B स्टँड्स फॉर मेन बॉडी, ज्याला आपण मुख्य भाग म्हणतो. आणि C स्टँड्स फॉर कन्क्लुजन. आता हा जो मुख्य बॉडी असतो म्हणजे मुख्य भाग जो असतो, म्हणजे ऍक्च्युअली प्रश्नामध्ये जे विचारलंय तेच तुम्हाला इथे लिहिणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 टप्प्यात उत्तर लिहावे लागतात. HSB फॉर्मॅट. HSB म्हणजे काय? H म्हणजे हेडिंग,
एस म्हणजे सब हेडिंग, बी म्हणजे बुलेट पॉइंट्स, म्हणजे तुम्हाला जे उत्तर लिहायचं आहे ते तुम्हाला पॉइंटच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. हे झालं विद्यार्थी मित्रांनो स्ट्रक्चर. म्हणजे एकदा आपण स्ट्रक्चर समजून घेतलं की अशा पद्धतीनं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, मग तिसरा टप्पा येतो लिखाणाचा. मग इथून तुम्ही काय केलं पाहिजे, उत्तर लिखाणाला सुरुवात केली पाहिजे. आणि उत्तर लिखाणाला सुरुवात करताना देखील एकदम टफ प्रश्न घेऊ नका, युपीएससीचे प्रश्न घेऊ नका, सोपे सोपे प्रश्न घ्या. तुम्ही बालभारतीच्या मागे असलेले प्रश्न घेतले तरी चालतं, किंवा मागच्या वर्षीचे एमपीएससीच्या परीक्षेत आलेले जे प्रश्न आहेत ते सोपे प्रश्न घेतले तरीही चालतं. म्हणजे काय तर हे 3 स्टेजेस तुम्हाला पहिले फॉलो करणं आवश्यक आहे. पहिले वैचारिक क्षमता वाढवा, मग दुसरं स्ट्रक्चर कसं असतं उत्तराचं हे समजून घ्या, आणि त्याच्यानंतर मग लिखाणाला सुरुवात करा. तर हे केल्याशिवाय, ही प्रोसेस फॉलो केल्याशिवाय डायरेक्टली उत्तर लिखाणावर जम्प करू नका. त्याचं कारण सांगतो. जर चुकीची सवय लागली तर चुकीची सवय आपल्याला सहजासहजी लागते, आणि एकदा जर चुकीची पद्धत जर तुम्ही अंगीकारली तर ती चुकीची सवय सोडवायला खूप वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून अशी चूक करू नका. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे वैचारिक क्षमता वाढवणं. आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की सर मग वैचारिक क्षमता नेमकी कशी वाढवायची आणि त्याचा फायदा आपल्याला उत्तर लिखाणात कसा होतो, हे मी इथे सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय होतं ना की आपण जनरली अभ्यास करताना किंवा आपण अवतीभोवती जेव्हाही आपण समाजात वावरतो, आपल्याला विविध विषय आपल्याला कळून दिसतात. कधी कधी असं वाटतं की आपण रस्त्याने जात राहतो पण एखादी गटर लाईन ओपन असते. आता अशा वेळेस हा प्रश्न पडतो की ही गटर लाईन ओपन का बरं आहे, आणि जर यदा कदाचित एखादा माणूस याच्यात पडला किंवा मी त्याच्यात पडलो असतो तर काय विपरीत परिणाम झाले असते. मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण जनरली पहिला आपल्या डोक्यात येतो, आपण शिव्या मारतो. ठीक आहे, यंत्रणेला शिवा मारतो, पण आपण त्याच्यावर सखोल विश्लेषण करत नाही. ही अशी परिस्थिती का बरं उद्भवली, मग त्याचे परिणाम काय आहेत, ते कशामुळे झालाय. तर पहिला मुद्दा तुमच्या डोक्यात यायला पाहिजे की करप्शन. ठीक आहे, करप्शन झालेलं आहे. करप्शन असल्यामुळे हे जे मॅनहोल आहे त्या मॅनहोलवर किंवा त्या गटर लाईनवर जे एक झाकण असायला पाहिजे ते त्यांनी दिलेलं नाहीये, किंवा असेलही तर निकृष्ट दर्जाचं असेल, आणि त्याच्याचमुळे ते लवकर तुटलं, आणि म्हणून कोणताही व्यक्ती त्याच्यात पडून मरू शकतो किंवा त्याला गंभीर इजा होऊ शकते. म्हणजे काय तर तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेस, फॉरवर्ड लिंकेजेस या दोनही गोष्टी तिथं लिंक करायच्या आहेत. म्हणजे काय तर बॅकवर्ड लिंकेज म्हणजे काय तर ते मॅनहोल किंवा ते गटर लाईनचं जे झाकण आहे ते का बरं तिथं तशा पद्धतीनं तुटकं झाकण होतं, की याच्या म्हणजे त्याचे कारण काय आहे, ते कारण तुम्हाला तिथे बघावे लागतात किंवा विचार करायचा आहे. आणि एकदा कारणाचे विचार तुम्ही केला तर तुम्हाला 3-4 कारणं दिसतात. जसं मी म्हटलं की करप्शन हे प्रमुख कारण आहे. दुसरं निष्काळजीपणा, की जे काही अधिकारी त्या झोन मधले जबाबदार असतील त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही, आणि त्यांना असं वाटलं की काम चलता है, म्हणजे जो आपल्या इंडियामध्ये ऍटिट्यूड असतो चलता है वाला ऍटिट्यूड, तसा त्यांनी केलाय. ठीक आहे, हे दुसरं कारण. तिसरं की त्या भागातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी तेवढं काही मनावर घेतलं नाही. ठीक आहे, हा तिसरं कारण असू द्या. किंवा जो कंत्राटदार आहे, ज्या कंत्राटदाराला जे काम दिलेलं आहे त्यांनी योग्य पद्धतीनं ते राबवलं नाही किंवा त्याची अंमलबजावणी केली नाही, म्हणून तशी परिस्थिती उद्भवलेली आहे. ठीक आहे, तर या 4-5 जे कारण आहे हे आपल्याला दिसतं, किंवा याच्यापेक्षा अजून काही वेगळे कारण असू शकतात. म्हणजे याच्यावर विचार करा. आता मी काही हे रटून आलो नाही, पण माझ्या डोक्यात आले तर म्हणून मी 4 कारणं सांगितले. म्हणजे बॅकवर्ड कारण, बॅकवर्ड लिंकेज म्हणतात. आता हे झालं, मग फॉरवर्ड लिंकेज काय, म्हणजे काय, जर यदा कदाचित कोणता माणूस पडला तर त्याला काय होऊ शकतो, त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे देखील आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे कोणता माणूस त्याच्यात पडून मरू शकतो, त्याला गंभीर दुखापत होऊ शकते. ठीक आहे, किंवा त्याच्यामुळे मोठा एक ऍक्सिडेंट होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचे जे काही फॉरवर्ड लिंकेजेस आहेत ते देखील तुम्हाला लावणं अपेक्षित आहे. मग या 2 गोष्टी झाल्या म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड, मग सोल्युशन विचार करा की याच्यावर सोल्युशन तोडगा काय असू शकतो. मग तोडगा काय असू शकतो की करप्शन कमी करा. करप्शन कमी करा, मग ज्याची जबाबदारी आहे त्या कंत्राटदाराला बोलवा आणि त्याच्या थ्रू ते काम करून घ्या. ठीक आहे, तिसरं की प्रत्येक कंत्राटदाराचं म्हणजे जी काही गटर लाईन ज्यांनी बनवलेली आहे त्या कंत्राटदाराचं नाव त्या तिथं फुटपाथवर लावल्या गेलं पाहिजे, त्याचा नंबर लावला गेला पाहिजे, की जेणेकरून जर काही तिथे घडलं तर सरळ कोणताही व्यक्ती त्याला फोन करून त्याला ताबडतोब बोलवू शकतो आणि लगेच रिपेअर करू शकतो, की जेणेकरून तिथं मोठ्या प्रमाणावर ऍक्सिडेंट होता कामा नये. जसं एखादा व्यक्ती पडला तर ठीक आहे, एक व्यक्तीचं तिथं दुखापत होऊ शकते किंवा त्याला लागू शकतं, पण एखादी गाडी जर तिथून पलटली तर यदा कदाचित गाडीत असलेले सगळे लोक मारले जाऊ शकतात. म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे याच्यावर सोल्युशन काय हे आपल्याला कळतं. म्हणजे एक साधा गटर लाईनचा विषय विद्यार्थी मित्रांनो, की त्या मॅनहोलवर झाकण नव्हतं म्हणून त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं, एवढे विचार आपल्या डोक्यात येतात. आपल्याला राग येतो, पण या सगळ्या गोष्टी राग बाजूला ठेवायचा आणि विचार करायचा की काय करू शकतो, हे कशामुळे झालं, याचे कारण काय आहे, याचे परिणाम काय होऊ शकतात आणि याच्यावर सोल्युशन काय आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीनं कोणतीही बातमी, कोणतीही न्यूज जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा असा विचार तुम्हाला करणं अपेक्षित असतं. म्हणजे काय, थॉट प्रोसेस डेव्हलप करायची म्हणजे काय, तर हे काही तुम्ही एका जागेवर बसून होत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही समाजात जिथे जिथे जात आहेत, जिथे जिथे वावरतायत त्या प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेमला अंडरस्टँड करा आणि त्याच्यावर विचार करा.
ठीक आहे, तेव्हाच तुमची वैचारिक क्षमता वाढते. उदाहरणार्थ, जसं आपण न्यूजपेपरमध्ये डेली बेसिसवर आपण न्यूजपेपर वाचतो, आपण टीव्ही चॅनल बघतो. आता जेव्हा आपण न्यूजपेपर वाचतो तेव्हा आपल्या डोक्यात पहिला प्रश्न हा, एखादी न्यूज जर ऐकली, उदाहरणार्थ आता जे प्रकरण चर्चेतलं आहे, ते सिया गोयलचं प्रकरण खूप जास्त चर्चेत आहे. ती मुलगी तिच्या जो हे होता, होणारा नवरा होता, त्याला घेऊन लोहगडावर गेली, लोहगडावरून त्याला ढकललं आणि हत्याकांड घडलं. आता ही जी बातमी आहे, ही बातमी जेव्हा आपण आपल्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्याचं जर आपल्याला अवलोकन करायचं आहे, म्हणजे तर मग आपण अवलोकन कसं केलं पाहिजे, तर नेमकं की एवढी एवढी काय तिच्यावर पाळी आली की अचानक तिला एवढं टोकाचं पाऊल घ्यावं लागलं आणि एका व्यक्तीचा जीव घ्यावा लागला. ठीक आहे, ती सांगू शकली असती आपल्या घरी की नाही नाही पप्पा, मला लग्न नाही करायचंय, आणि त्यामुळे ती माघारी हटली असती, पण असं झालं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्या डोक्यात एक घंटा वाजला पाहिजे. तर काय घंटा वाजला पाहिजे? तुमच्या डोक्यात विचार आला पाहिजे की घरी तर ऑब्व्हियस ही गोष्ट आहे की घरी तिने सांगितलं असेल की तिचं ऑलरेडी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे बा, पण तरी तिचं जबरदस्ती लग्न लावण्याचा हा काही घाट तिचा अशा प्रकारचा हे प्रकरण दिसतंय. म्हणजे याच्यामध्ये काय, तर आपण लोकशाहीची गोष्ट करतो. तर लोकशाही म्हणजे काय, तर लोक काय करतात, लोकांच्या मताने सरकार तिथं निवडून दिले जाते. म्हणजे ही लोकशाही फॅमिलीत आहे का आपल्याकडे जी आपली एक फॅमिली व्यवस्था आहे, ठीक आहे, आपल्या समाजामध्ये जी व्यवस्था आहे, तर या फॅमिली व्यवस्थेमध्ये हे लोकशाहीचं प्रमाण काय आहे, तर हे शून्य, जवळपास शून्य आहे. आणि हे या सिया गोयलच्या प्रकरणावरून दिसतं. जर तिच्या फॅमिलीने त्या सिया गोयलचं ऐकलं असतं की नाही बाप्पा, मला लग्न नाही करायचं, आणि तिलाच तिचा निर्णय तिच्या आयुष्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जर दिला असता, तर मग काय, हे प्रकरण घडलं नसतं. म्हणजे काय, आपण लोकशाहीबद्दल चर्चा करतो, मोठ्या मोठ्या बाता करतो, पण सुरुवात काय, लोकशाहीची सुरुवात तुमच्या परिवारापासून होते, तुमच्या पारिवारिक संस्थेपासून होते. एवढा बेसिक कन्सेप्ट आपल्याला इथून हा एक संदेश तिथं जातो. जर यदा कदाचित तिच्या आईवडिलांनी ऐकलं असतं की नाही, आमची पोरगी जे म्हणत आहे तिचं आपण ऐकायला पाहिजे, कारण तिला देखील तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, मग कदाचित तरी एवढी मोठी दुर्घटना आणि एका व्यक्तीचा जीव तिथं वाचवण्यात आला असता. म्हणजे हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे. आणि असे प्रकरण काही एक दोन नाही, हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याचं कारण एकच आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्या संविधानात दिलेलं आहे, त्याचा वापर फक्त कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत जेव्हा येतो तेव्हा आपण विचार करतो, पण पारिवारिक मॅटरमध्ये याचा विचार आपण करतच नाही. आणि खऱ्या अर्थानं लोकशाही आपल्या भारतात कधी येणार आहे, जेव्हा लोकशाही आपण आपल्या परिवारापासून सुरुवात करू, तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थानं भारतात येणार आहे. अशा पद्धतीनं आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे, आणि मग त्यानंतर मग त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह या गोष्टी आपण विचार करू शकतो. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या बाबी, म्हणजे तिच्याकडे दुसरं ऑप्शन काय असतं, मग तिने सगळ्यांसमोर, म्हणजे ठीक आहे तिची फॅमिली ऐकत नव्हती, पण ती जी मुलाकडली फॅमिली आहे त्याच्या समोर जाऊन त्यांना सांगितलं असतं की नाही, मी लग्न करू शकत नाही, मग माझं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे, किंवा माझं वय कमी असल्यामुळे मला तरी आता लग्न करायचं नाही, अशा डायरेक्टली पद्धतीनं जर तिने सांगितलं असतं, तर यदा कदाचित हे एका व्यक्तीचा जीव तिथं वाचवता आला असता. पण असं काहीही केलं नाही. म्हणजे काय, हे इतका विचार तुम्हाला स्पेसिफिकली या कंटेक्समध्ये करणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. यालाच म्हणतात अनालिसिस. म्हणजे काय, कोणतीही बातमी जेव्हा तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचता, तर काय करा, त्या बातमीला पहिले पेपर बंद करा, मोबाईल बंद करा, कोणत्याही व्यक्तीसोबत काहीही चर्चा करू नका, आणि दिवसाचा किमान अर्धा तास तो विषय घ्या आणि त्या विषयावर चर्चा करा. आपल्या अंतर्गत मनात बसा, निवांत बसा, गार्डन मध्ये जा, घरी बसा, काही करायचं नाहीये, फक्त विचार करायचा की त्याचे विविध पैलू काय आहेत. उदाहरणार्थ, हे सिया गोयलचं आता प्रकरण चर्चेत होतं म्हणून सांगितलं. दुसरं अजून प्रकरण सांगतोय की आता काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरमध्ये आग लागली, आणि त्या आगीत जवळपास 15 ते 16 विद्यार्थी तिथं मृत्युमुखी पडले. आणि हे प्रकरण काही एक दोन प्रकरणं नाहीये, असे भारतामध्ये विविध प्रकरणं झाले आहेत की ज्यामध्ये कोचिंग सेंटरमध्ये आग लागली आहेत, आणि त्या आगीत निष्पाप जे लहान मुलं आहेत त्यांचा तिथं बळी देखील गेलेला आहे. तर अशा वेळेस हे जेव्हा प्रकरण आपल्या पुढे येतं, तर पहिले आपल्या डोक्यात लाईट लागला पाहिजे की हे प्रकरण माझ्या डिझास्टर मॅनेजमेंट या टॉपिकचं आहे, राज्यसेवेसाठी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आहे. याचा अर्थ काय, तर काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारनं की अशा प्रकारचे जे अपघात आहेत ते टाळता आले पाहिजे. म्हणजे काय, तर त्या बिल्डिंगमध्ये, ज्याही बिल्डिंगमध्ये क्लास आहे त्या बिल्डिंगमध्ये एक फायर एक्झिट असणं आवश्यक आहे. म्हणजे नॉर्मल जो रस्ता आहे त्याच्यासोबत फायर एक्झिट असणं मॅन्डेटरीच करायला पाहिजे, हे पहिलं. दुसरं काय, त्या क्लासेसच्या आवारात, म्हणजे जो काही तो क्लासेसचा परिसर आहे, त्या बिल्डिंगचा परिसर आहे, त्या बिल्डिंगमध्ये जसं 10 मजली इमारत असेल, 15 मजली आहे, 100 मजली इमारत आहे, मग अशा वेळेस ते फायर ब्रिगेडचे काही ते पंप आहेत इतक्यावरती तर जात नाही. मग काय असलं पाहिजे, तर फायर ब्रिगेडची जी व्यवस्था आहे, ठीक आहे, जी सिस्टीम आहे त्या बिल्डिंगमध्ये ऑलरेडी असली पाहिजे की जेणेकरून त्या पाईपला लावलं तर सरळ तिथे ते जाऊ शकतं. म्हणजे बिल्डिंगमध्ये फायर सेफ्टी असलं पाहिजे. तिसरं, त्या क्लासमध्ये काय, फायर एक्सटिंग्विशर असलं पाहिजे. म्हणजे जर त्यांच्याकडे फायर एक्सटिंग्विशर असतं तर कदाचित तरी जी छोट्या प्रमाणात लागलेली आग आहे एवढी मोठी झाली नसती, आणि तिथच्या तिथं ती आग विझवण्यात त्या संस्थेला तिथं यश आलं असतं, आणि मग एवढ्या 15 लोकांचा जीव तिथं वाचवला गेला असता. म्हणजे हे काय झाले, 3-4 बेसिक सोल्युशन आहे.
ठीक आहे. मग आपण सोल्युशन पाहिले. मग आता हे नेमकं घडलं का बरं? तर घडलं का बरं? कारण प्रत्येक बिल्डिंगचा बेसिक स्टँडर्ड कोड असतो फायर सेफ्टीचा, तो फॉलो करतच नाही, बिल्डिंग फॉलो करत नाही. आणि जे मॅनेजमेंट असतं, म्हणजे त्या क्लासेसचे मॅनेजमेंट असतात, हे देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. यांना वाटतं असं आमच्यासोबत होणारच नाही म्हणून. ठीक आहे. म्हणजे कारण काय आहे? त्या कारण म्हणजे पॉझिटिव्ह तर त्याच्यामध्ये काही नाही, पण त्याच्यावर कारण काय आहे? कोणत्या कारणामुळे आग जनरली लागून राहिली आहे, त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे, आणि सरकारी जे नियम आहेत ते काय आहे, या 3 गोष्टीचं जर तुम्ही अवलोकन केलं तर हा फायर सेफ्टीचा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बेसिकली जी आग लखनौमध्ये कोचिंग सेंटरमध्ये लागली होती काही महिन्याआधी, काही वर्षाआधी ते जयपूरमध्ये असंच कांड झालेलं होतं. म्हणजे असे भारताच्या विविध भागात हे अशा प्रकारचे डिझास्टर होतच राहतात. याला मॅनमेड डिझास्टर म्हणतात. म्हणून हा टॉपिक आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतो. म्हणून अशा प्रकारचं अवलोकन तुम्ही केलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि हा विचार करायला काही तुमच्याकडे पेन, पेपर, इंटरनेट, मोबाईल काही लागत नाही. निवांत एका जागेवर बसा आणि तो एखादा टॉपिक डोक्यात घ्या आणि त्या टॉपिकवर फक्त विचार करा की त्याचे विविध पैलू काय आहेत, कोणत्या कारणामुळे आग लागली, त्याच्यावर काय उपाययोजना आहे, सरकारी यंत्रणा म्हणजे सरकारच्या कोणत्या नियमावली आहे. तर हे जर माहित नसेल तर सरळ काय करायचं, तेवढं अवलोकन केलं तर लगेच मोबाईल काढायचा आणि सर्च करायचं की सरकारच्या पॉलिसीज कोणत्या आहे आगी संदर्भातल्या किंवा फायर सेफ्टी संदर्भातल्या काय पॉलिसीज आहे, काय नियमावली आहे, की जेणेकरून अशा प्रकारचे अपघात तिथं टाळता आले पाहिजे. आणि आताच काही महिन्याआधी, काही दिवसाआधी आपण अगेन दिल्लीमध्ये एका हॉटेलमध्ये आग लागली आणि त्याच्यामध्ये देखील 20 पेक्षा जास्त निष्पाप लोकांचा बळी केला. म्हणजे असे बळी फायर सेफ्टी जर आपण फॉलो केलं तर आपण टाळू शकतो. तर मग त्या अनुषंगानं काय आहे, फायर सेफ्टी कोड काय असतो हे तुम्हाला बेसिक माहित असणं अपेक्षित आहे. तर मग असा विचार करा. ही झाली एक अगेन लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेचं अजून खूप येत आहे की जवळपास सरकार 5,000 कोटी माफ करणार आहे. बरं ठीक आहे, त्याच्यामध्ये बहुतांश महिला अशा होत्या, ठीक आहे, जवळपास 2 करोडच्या आसपास महिला अशा होत्या की ज्या त्या कॅरेटरियात बसत नव्हत्या, पण त्यांना देखील त्या योजनेचा तब्बल 1.5 वर्षापर्यंत लाभ मिळालेला आहे. आणि सरकार म्हणत आहे की आम्ही हा 5,000 करोडचा जो अमाऊंट आहे हा आम्ही आता माफ करणार आहे म्हणून. तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जेव्हा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनांसारख्या या ज्या योजना आहेत, ज्या कल्याणकारी योजना आपण म्हणतो, पण एक प्रकारच्या याला इंग्रजीमध्ये फ्रीबीज म्हणतात, म्हणजे फुकट दिला जाणारा जो पैसा आहे, तर याचे परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर कसे होतात, आपल्या समाजावर कसे होतात, आपल्या पर्यावरणावर कसे होतात, म्हणजे विविध डायमेन्शन याला म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने विचार आपला करणं अपेक्षित आहे. आता लाडकी बहीण योजना एक उदाहरण जर दिलं तर याचा आपल्या समाजावर काय परिणाम होतोय, तर लोकांना फुकटात पैसा मिळून आला. त्यांना माहित आहे की 1,500 रुपये माझ्या खात्यात प्रत्येक महिन्याला येणारच आहे. तो का बरं काम करेल बाहेर जाऊन? म्हणजे काय, लोक अशी बनतील. ठीक आहे. अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय, तर अर्थव्यवस्थेवर अनवॉन्टेड खर्च म्हणजे अनप्रोडक्टिव्ह खर्च म्हणतो याला आपण. अनप्रोडक्टिव्ह खर्च म्हणजे काय, तर याच्यातून काहीच उत्पन्न होत नाहीये, काही त्याच्यातनं बनत नाहीये, म्हणजे वेस्टेज चालला एक प्रकारचा पैसा. ठीक आहे, हे झाले 2. तिसरं काय झालं, तिसरं जर आपण बघायला गेलं तर याचा आपल्या पर्यावरणावर काय परिणाम होतोय, तर ते तुम्ही थोडं अवलोकन करा, थोडं अनालिसिस करा. म्हणजे विविध डायमेन्शन जे आहे, तर जनरली जे डायमेन्शन्स असतात त्याला आम्ही पेसल टेक्निक म्हणतो. PESTL. पेसल टेक्निक म्हणजे तुम्ही उत्तर लिखाण करताना तुम्हाला जितके डायमेन्शन त्या टॉपिकच्या माहित असतील तेवढे लिहायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे आणि तुमचं उत्तर हे परिपूर्ण असलं पाहिजे. यामध्ये P स्टँड्स फॉर पॉलिटिकल म्हणजे राजकीय, त्याचा दृष्टिकोन काय हे लिहा. E स्टँड्स फॉर इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक परिणाम कसे होत आहे हे लिहा. S स्टँड्स फॉर सोशल सामाजिक परिणाम कसे होत आहे. टेक्नॉलॉजिकल परिणाम कसे होत आहे. लीगल परिणाम कसे होत आहे आणि एन्व्हायरमेंटल परिणाम कसे होत आहे. एवढ्या आपल्याला डिफरंट डायमेन्शन्स कव्हर करणं अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यावर सोल्युशन काय. ठीक आहे, तर सरकारने काय करायला पाहिजे, लाडकी बहीण योजना बंद करायला पाहिजे का, तर नाही, पण ज्यांना आवश्यकता त्यांना द्या, पण प्रॉपर क्रायटेरिया फॉलो करा. हा पहिला नियम. दुसरं, लाडकी बहीण सारख्या योजना राबवण्यापेक्षा दुसरा पर्याय काय, तुम्ही परमनंट रोजगार द्या ना, रोजगार निर्मिती करा आणि त्या लोकांना परमनंट रोजगार जरी दिला तरी एक प्रकारे काय होईल, त्यांना पैसाही मिळेल आणि दुसरी गोष्ट त्याच्यातून काहीतरी प्रोडक्टिव्ह घडेल. म्हणजे काय, त्याचा फायदा आपल्या भारत देशाला इनडायरेक्टली होणार आहे. ठीक आहे, आपण जे महासत्ता बनवण्याचं आपलं स्वप्न आहे 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत बनवायचं आहे, ते उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे जे सोल्युशन्स आहे हे डोक्यात आणा. मी काही तयार करून आलेलो नाहीये, मी हे जे माझ्या मनात आहे, जे मी विचार करतोय ते मी सांगतोय तुम्हाला. आणि ही वैचारिक क्षमता डेव्हलप करायला तुम्हाला वेळ लागेल. म्हणून आतापासून सुरुवात करा. एखादा टॉपिक घ्यायचा, निवांत एका जागेवर बसायचं, काही विचार करायचा नाही. तो टॉपिक आपल्या डोक्यात घेतला, मग त्याचे विविध पैलू तपासायला सुरुवात करायची आणि काही लिहायचं नाहीये, पेन पेपर काहीच नाही, फक्त विचार करा, कॉन्सन्ट्रेशन वाढवा. ही मेथड दिवसाला अर्धा तास करा विद्यार्थी मित्रांनो. तसं तर 1 तास केली पाहिजे, पण आता तुमच्याकडे जर तुम्ही 2026 ला अपियर होत असाल, तुमच्याकडे वेळ नाही, म्हणून दिवसाला अर्धा तास जरी केलं तरी पुरे आहे. पण जे 2027-28 साठी टार्गेट करत असतील त्यांनी किमान दिवसाला 1 तास दिलाच पाहिजे. काही नाही करायचं,
आणि याने काय होतं ना, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, वैचारिक क्षमता वाढते, तुम्हालाच वेगवेगळे पैलू तिथे कळतात आणि मग त्याच्या आधारावर जी गोष्ट तुम्हाला नाही माहित त्याला सर्च करा इंटरनेटवर किंवा आपल्या शिक्षकाला विचारा किंवा आम्हाला विचारा, जेणेकरून तुमचा डाऊट किंवा तुमचा जो टॉपिक जो आहे तो पूर्ण तिथं परिपूर्ण तयार होईल आणि मग स्ट्रक्चर बघा आणि मग उत्तर लिखाणाला सुरुवात केली. असं जरी केलं तरीही योग्य पद्धतीनं तुमचं जे आपण सायंटिफिक पद्धत म्हणतो अशा पद्धतीनं तुमचं सायंटिफिक आन्सर रायटिंगचं जी तयारी आहे तिथं होईल आणि याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये मिळणार आहे. कारण हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये असं होत नाही की मी महिन्याभरात जे काही वाचलो आहे तेच मला आठवणार आहे, असं बिलकुल होत नाही. कारण मी स्वतः परीक्षा दिली उत्तर लिखाणाची, मी स्वतः युपीएससीचे इंटरव्ह्यू दिला, तर मला माहित आहे की तुम्ही महिनाभरात जे काही वाचून जाता ते तुम्हाला आठवत नाही, पण तुम्ही वर्षभरात जे काही तुम्ही प्लॅनिंग केलंय, जे काही तुम्ही अनालिसिस केलंय, जे काही तुम्ही थॉट प्रोसेस डेव्हलप केली आहे, याचाच फायदा तुम्हाला उत्तर लिखाणात होतो. आणि निश्चितच सांगतोय, जर जो विद्यार्थी ही प्रोसेस फॉलो करेल त्याचं सिलेक्शन हमखास आहे, त्याला मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतील आणि तिथंच तुम्हाला 50 ते 60 मार्काची लीड मिळू शकते की जेणेकरून इंटरव्ह्यूमध्ये कमी जरी मार्क मिळाले तरी फायनल हमखास सिलेक्शन तुमचं होणारच आहे. अशा पद्धतीची ही स्ट्रॅटेजी आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून उद्यापासून किंवा आजपासूनच तुम्ही थॉट प्रोसेस डेव्हलपमेंटच्या मागे तिथं लागलंच पाहिजे. जर कोणत्या विद्यार्थ्याला अजून या थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट संदर्भात तुम्हाला काही शंका असतील, उत्तर लिखाणासंदर्भात काही शंका असतील, डाऊट असेल, शंकाचं निरसन करायचं असेल तर सरळ तुम्ही मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करू शकता 8806242059. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, एओनएस अकॅडमीच्या वतीनं मी स्वतः आणि निलेश सर आम्ही दोघंही डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम तिथं राबवतोय. हा प्रोग्राम जर तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल आम्ही बनवलेला आहे, परिश्रम बॅचचं नाव आहे. हा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम सगळ्यांसाठी फ्री आहे. यामध्ये दररोज सकाळी 10 वाजता प्रश्न टाकला जातो. 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला उत्तरं लिहायचे असतात. पहिल्या उत्तराचं डिस्कशन 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर टाकलं जातं. पहिल्या उत्तराचं डिस्कशन 1 वाजता होतं, दुसऱ्या उत्तराचं डिस्कशन 3 वाजता होतं. हे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे आणि हा संपूर्ण प्रोग्राम आम्ही फ्री रन करतोय. जर तुम्हाला या प्रोग्रामला जॉईन करायचं असेल तर हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा अदरवाईज डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो निश्चित जॉईन करा. ज्यांचा 2026 मध्ये अटेम्प्ट आहे त्यांनी तर करायलाच पाहिजे, पण ज्यांचा 2027-28 मध्ये जरी तुम्ही प्लॅनिंग करत असाल तरी तुम्ही या ग्रुपला जॉईन करा. कारण दररोज याच्यावर मॉडेल आन्सर पडत आहे, दररोज विद्यार्थी उत्तर लिहून टाकतात आहे, जेणेकरून त्यांचे उत्तर लिहून तुम्हाला एक आयडिया उत्तर लिखाणाचा मिळणार आहे. आणि या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2027 प्लॅनिंग करत असाल म्हणजे तुमचं ही पूर्व परीक्षा काही मार्कांनी राहिलेली असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे रिपीटरसाठी आम्ही अश्वमेध मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केला आहे. हा प्रोग्राम 1-to-1 मेंटरशिपचा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राम अंतर्गत मी स्वतः तुम्हाला मेंटरशिप करणार आहे. फक्त 50 स्कोर आम्ही घेतोय. ऑलरेडी 25 ते 30 ऍडमिशन झालेले आहेत. लवकरात लवकर तुम्ही या मेंटरशिप प्रोग्रामला जॉईन करा की जेणेकरून तुमच्याकडनं मी स्वतः अभ्यास करून घेणार आहे. आठवड्यातून एक दिवस पर्सनलाइज तुमच्यासोबत मी डिस्कशन करणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं मागचा प्लॅन कसा होता, आताचा प्लॅन कसा आहे, या सगळ्या बाबीचं नियोजन या अश्वमेध प्रोग्राम अंतर्गत आहे. जर तुम्हाला या प्रोग्रामसाठी सुद्धा काही माहिती हवी असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर 8806242059 वर डायरेक्टली कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला करंट अपडेट्स हवे असतील एमपीएससी एक्झाम संदर्भात किंवा करंट अफेअर्स संदर्भात जर माहिती हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याची QR कोड इथं आहे. हा व्हिडिओ पॉज करा, QR कोड स्कॅन करा आणि चॅनल लवकरात लवकर जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमचा टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक तिथं दिलेली आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी एओनएस अकॅडमीच्या वतीनं मी स्वतः आणि निलेश सर आम्ही डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम चालवते. जर हा प्रोग्राम देखील जॉईन करायचा असेल तर अगेन माझ्या नंबरवर मला डायरेक्टली कॉल करू शकता. अगेन जसं मी सांगितलं की 2 प्रश्न आम्ही देतोय. एक पहिल्या प्रश्नाचं डिस्कशन दुपारी 1 वाजता होतं आणि दुसऱ्या प्रश्नाचं दुपारी 3 वाजता होतं. डिस्कशन याच्यासाठी आहे कारण तुम्हाला विविध पैलू, विविध अँगल तिथं सांगितले जातात की जेणेकरून तुमचं उत्तर तिथं जवळपास परफेक्ट आलं पाहिजे, तशा पद्धतीचं हे प्लॅनिंग आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला इथिक्स संदर्भात काही डाऊट असेल, इथिक्सची बॅच जॉईन करायची असेल आणि एकदम क्लिष्ट टॉपिक एकदम सोप्या पद्धतीनं जर समजून घ्यायचे असतील तर निलेश सरांची इथिक्सची बॅच आहे. ही बॅच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅच संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर अगेन 9403692940 हा निलेश सरांचा वैयक्तिक नंबर आहे. यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला वाटत असेल की नाही सर माझं बेसिक फाउंडेशन योग्य पद्धतीनं झालं नाहीये आणि मला परत पूर्ण बेसिक पासून सुरुवात करायची असेल, यासाठी आमची समर्पण बॅच आहे. ही इंटिग्रेटेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रेटेडचा अर्थ पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे तिथे एकत्रितरित्या तुमच्याकडनं करून घेतला जाणार आहे. आणि ही बॅच फक्त 29,999 मध्ये अवेलेबल आहे. यामध्ये 10% डिस्काउंट आम्ही देतोय, म्हणजे हीच बॅच तुम्हाला 27,000 मध्ये तिथं मिळणार आहे. यामध्ये आमची जी टीम आहे प्रत्येकाने UPSC किंवा MPSCचा किमान एक वेळा तरी इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच फॅकल्टी तुम्हाला शिकवायला तिथं असणार आहे. आणि या बॅच अंतर्गत तुमचे टेस्ट सिरीज, तुमचे मेंटरशिप सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहे. आणि एकदा जर तुम्ही ही बॅच घेतली तर याचा ऍक्सेस, याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाईम तिथं वापरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या सगळ्या ज्या विविध बॅचेस बद्दल मी सांगितलं, या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आमचा एओनएस ऍप आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.
ते डाउनलोड करा आणि विविध जे आमच्या बॅचेस आहेत त्याची तुम्ही माहिती संकलित करू शकता किंवा आमचे जे काही फ्री कोर्सेस आहेत त्याचा देखील लाभ तुम्ही घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर लेखनासंदर्भात काही डाऊट असेल, कोणत्याही शंका कुशंका काही मनात असतील, कोणताही विचार करू नका आणि सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा 88064205. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.